नमस्कार नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 26 फाल्गुन शके 1947 अर्थात 17 मार्च 2026. मंडळी, आपल्याकडे नारळ बागेमध्ये आंतरपीक म्हणून लवंग, दालचिनी, काळी मिरी या मसाला पिकांची लागवड केली जातेच. या मसाला पिकांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने व्यापारीदृष्ट्या देखील ही पिकं महत्त्वाची आहेत. या पिकांचं चांगलं उत्पादन हवं असेल तर या पिकांवरील किडी आणि रोगांचं वेळेवर नियंत्रण करणं मात्र आवश्यक आहे. चला, आज आपण याविषयीच माहिती करून घेऊया. ऐकूया मसाला पिकांमधील किडी आणि रोगांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संतोष वानखेडे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार शेतकरी मित्र हो, आपण बघतो की आपल्या कोकणामध्ये नारळ तसंच सुपारीच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर मसाला पिकांची लागवड झालेली आहे. तेव्हा या मसाला पिकांचं कीड आणि रोगांपासून संरक्षण करणंही तितकंच गरजेचं असतं. तेव्हा आज आपण मसाला पिकांवरील किडींचं तसंच रोगांचं एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन कसं करायचं याविषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे रत्नागिरी इथून डॉक्टर संतोष वानखेडे सर आलेले आहेत. त्यांच्याकडूनच ही माहिती घेऊया. चला सर, नमस्कार. नमस्कार सर, सुरुवातीला सांगा की आपल्या कोकणामध्ये कोणती मसाला पिकं ही विशेष करून घेतली जातात? कोकणामध्ये प्रामुख्याने नारळाची बाग तसेच सुपारींची बाग आपल्याला दिसून येतं. आणि या बागामध्ये पोषक वातावरण जे आहे तर ते मसाला पिकांना ताजेच असं वातावरण आपल्याला दिसून येतो. आणि या वातावरणामध्ये आपल्याला काळी मिरी, जायफळ, दालचिनी, लवंग, वेलची, कोकम, हळद इत्यादी मसाला पिकांची लागवड झालेली दिसून येते. बरोबर. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की दालचिनी आहे, काळी मिरी आहे, जायफळ आहे, त्याचबरोबर हळद आणि इतरही अशी जी आहेत, जसं म्हणतो आपण हळद आहे, आलं आहे, यांची लागवड सुद्धा आपल्याकडे दिसून येते, नाही का? होय. आता मगाशी जसं तुम्ही म्हणालात की काळी मिरीची लागवड आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर झालेली आहे, तर काळी मिरी पिकावर कोणते नुकसानकारक कीटक आपल्याकडे आढळून येतात? प्रामुख्याने काळी मिरी पिकांवरती आपल्याला पिसू भुंगेरे म्हणजे त्याला पोलू बिटल असं म्हणतात. हां. दुसरी कीड जी आहे ते पिठ्या ढेकून, नंतर पांढरे माशी, फुलकिडे, लाल कोळी, सूत्रकिळी, तर ह्या महत्त्वाच्या किडी उपद्रव करताना आपल्याला आढळून येतात. बरोबर. आता पिसू भुंगेरे ही जी कीड आहे ती ओळखायची कशी आणि याचा प्रादुर्भाव कसा असतो, त्याचबरोबर याचं व्यवस्थापन कसं करायचं याविषयीची जरा माहिती द्या. पिसूर भुंगेरे हा बिटल वर्गातील आहे. म्हणजेच त्याची 4 अवस्था असतात: अंडी अवस्था, अळी, कोश अवस्था आणि प्रौढ अवस्था, अशी 4 अवस्था आहे. हां. त्यामध्ये प्रौढ भुंगेरी मादी जी आहे तर हे दाण्यांकडे म्हणजे लोंगर त्यांच्याकडे आकर्षित होते आणि ते डोंगरावरती ती आपली अंडी घालते. अंड्यातून निघालेली बारीक अळी छोटंसं मिरीला छिद्र पाडते आणि आत जाते आणि दाण्यातील आतला भाग जो आहे तर हा पूर्ण किंवा गाभा जो आहे हा पूर्ण खात असते. आणि वरून आपण दाणा दाबून बघितला तर आपल्याला पोकळ झालेला पूर्ण दिसून येतो. बरोबर. आता हा जो भुंगेरा हा साधारणतः निळ्या रंगाचा आपल्याला आढळून येतो. हां. आणि त्याची जी अळी आहे हे आपल्याला पांढऱ्या रंगाची किंवा हिरवट पांढऱ्या रंगाची आपल्याला दाण्याच्या आतमध्ये दिसून येते. हां. या भुंगेऱ्याचं व्यवस्थापन आपल्याला करायचं असेल तर आपल्याला जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये क्युनॉलपास 25% प्रवाही ही कीटकनाशक 2 ml प्रति लिटर पाण्यामध्ये घेतलं आणि 2दा आपण त्या ठिकाणी फवारणी केली तर या भुंगेऱ्याचं चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन झालेलं आपल्या त्या ठिकाणी दिसून येतं. बरोबर. जसं तुम्ही म्हणालात की पिसू भुंगेऱ्यांबरोबरच पांढरी माशी आहे, पिठ्या ढेकूण आहे, लाल कोळी आहे, शिवाय फुलकिडे आहेत. या सर्व किडींचं वर्गीकरण आपल्याला कसं करता येईल आणि यांचं व्यवस्थापन करण्यासाठी काही उपाययोजना आहेत का? हो, आता हे रस शोषक किडी जी आहेत, पांढरी माशी झाली, पिठ्या ढेकूण झाले, लाल कोळी, फुलकिडे, हे कोवळ्या पानाकडे आकर्षित होते आणि पानांच्या ज्या कडा आहेत तर कडांच्या भागाला ते उपद्रव करत असतात. त्याच्यातलं हरितद्रव्य ते शोषून घेतात. त्यामुळे पानांच्या कडा ह्या होल्ड झालेल्या दिसतात आपल्याला किंवा गुंडाळी झालेल्या दिसतात आणि त्या गुंडाळ्याच्या आतमध्ये हे सगळे रस शोषक किडी आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. आता पिठ्या ढेकूण हा कापसासारख्या आवरणामध्ये आतमध्ये लपून बसलेला असतो आणि ते आवरण मेणाचं आवरण नसतं, चिकट आवरण असतं.
तसेच पांढरी माशी सुद्धा हे 2 mm आकाराची असते. ती पांढऱ्या रंगाचीच माशी असते. छोट्या छोट्या माश्या असतात. लाल कोळी हे जाळी जसं आवरण असतं तर त्या जाळीच्या आवरणामध्ये ते आपल्याला दिसून येते. ते अतिसूक्ष्म असतं. 1 mm पेक्षा छोटी असते आणि लाल रंगाची असते. फुलकिडा हा पिसारी रंगाचा असतो. म्हणजे पिसारी त्याचे पंख असतात आणि भुरकट रंगाचा हा असतो. आणि सगळ्यांचा उपद्रव एकच आहे की हे रस शोषक करणारी किडी आहे. त्याच्यामुळे पानाच्या कडा त्याच्यावरती ते आक्रमण करतात. पानातील हरितद्रव्य शोषून घेतात, रस शोषून घेतात. त्याच्यामुळे पानांच्या कडा ह्या फोल्ड झालेल्या दिसतात की गुंडाळलेल्या दिसतात आणि मग पानं पूर्ण वरच्या बाजूने कडेने सुकलेले आपल्याला दिसून येतात. कालांतराने पानं ते गळून पडत असतात आणि प्रादुर्भाव जास्त झाला ते उत्पन्नामध्ये घट येण्याची शक्यता जास्त असतं. तर या किडींचं व्यवस्थापन आपल्याला करायचं असेल तर प्रिव्हेंटिव्ह मेथड म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपल्याला नीम तेल 5 ml घ्यायचं. त्यासोबत डिटर्जंट पावडर 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घ्यायचं आणि त्याची जर पिकांवर आपण फवारणी करत राहिलो अधूनमधून किंवा ज्या ठिकाणी प्रादुर्भाव आपल्याला दिसून आला तर या किडींचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. बरोबर. म्हणजे या सर्व जसं पांढरी माशी आहे, पिठ्या ढेकुण आहे, लाल कोळी, फुलकिडे या सगळ्यांसाठी हीच उपाययोजना एकात्मिक पद्धतीने आपण करू शकतो. हो, एकात्मिक पद्धतीने करू शकतो कारण हे इडिबल आहे. म्हणजे आपण दैनंदिन वापरामध्ये त्याचा समावेश करत असतो आणि त्याच्यामुळे रासायनिक कीटकनाशकाचा कमीत कमी वापर करणं गरजेचं आहे. आणि मग हे वनस्पतीजन्य कीटकनाशक आहे नीम तेल. त्याचा जर आपण वापर केला तर पर्यावरणपूरक पद्धतीने याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होऊ शकेल. निश्चितच. कधी कधी आपण बघतो की काळी मिरी वेल अचानक सुकलेला आपल्याला दिसतो, तर हे असं कशामुळे होत असतं? काळी मिरी वेल हे अचानकच सुकणे म्हणजे त्यावरती जलदमर या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. कधी कधी ती वेल म्हणजे हळूहळू असं सुकलेलं आपल्याला दिसून येतं. पाने गळून पडणार, वाळलेली होणार. तर 2 प्रकारचे रोग त्यावरती आपल्याला आढळून येतात. एक तर जलदमर आणि दुसरा हळुवारमर असे असतात. आणि अचानकच काळी मिरीचा वेल सुकलेला दिसून येणं म्हणजे जलदमर या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. आता हा रोग जो आहे हा ज्या ठिकाणी आपण रोपं वगैरे आणत असतो तर त्या ठिकाणी समजा लागण झालेली असेल, रोपं सशक्त नसेल, निरोगी नसणार तर तो रोग जो आहे त्या नर्सरीमधून किंवा रोपवाटिकेतून आपल्या बागेत आलेला असतो. दुसरी गोष्ट आपण त्या बागेमध्ये किंवा ज्या ठिकाणी लागवड करणार आहे तर त्या ठिकाणी खड्डा व्यवस्थित भरलेला नसेल किंवा त्या खड्ड्यामध्ये जुनेच रोगांचे अवशेष असेल, पालापाचोळा आपण टाकतो त्याच्या तो रोगग्रस्त असेल तर अशा वेळेस आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं. म्हणजे ज्या ठिकाणी आपण लागवड करणार आहे तर त्या ठिकाणी फ्युमिगेशन करणं गरजेचं आहे किंवा रोगनाशक त्या ठिकाणी जर टाकलं तर त्या रोगांना त्या ठिकाणीच आळा बसणार आहे. आपण जर ती उपाययोजना केली नाही तर मग तो रोग वेल जसा वाढीस लागतो तर त्याविषयी रोगाची लागण आपल्याला झालेली दिसून येते. तर म्हणून ह्या रोगांना टाळायचं असेल तर निरोगी रोपवाटिकेतून आणणं गरजेचं आहे. आणि लागवड करताना कॉपर ऑक्सीक्लोराइड हे बुरशीनाशक आहे. ते 50 WPचं बाजारामध्ये उपलब्ध आहे. ते साधारणतः 2.5 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आणि त्या रोपांच्या मुळाभोवती त्याची आळवणी केली त्या रोगाला बऱ्यापैकी प्रतिबंध झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आता करपा या रोगाविषयी काय सांगाल? करपा हा रोग जो आहे पानावरती आपल्याला बहुतांश दिसून येते. तर पानावरती हे बुरशीचे कण जे आहे आकर्षित होतात आणि पानाला ते उपद्रव करणं सुरू करतात. त्याच्यामुळे काय होतंय की त्याने केलेला उपद्रवित भाग जो आहे हा म्हणजे ठिपका हा काळा झाला दिसून येतो आणि त्याच्या ठिपक्याच्या सभोवताली पिवळ्या रंगाची वलय आपल्या ठिकाणी दिसून येते. असं जर आपल्याला दिसून आले तर हे 2-4 ठिपके असे एकत्र येतात आणि मग पूर्ण पान ते करपलेलं आपल्याला दिसून येतं. कधी कधी या रोगाची लागण पानाच्या कडा त्या बाजूने सुद्धा झालेले दिसून येतं आणि कधी कधी संख्येत ठिपके एकत्र आले आणि तो भाग सगळा करपलेला दिसून येतो. तर हे करपा रोगाचे वैशिष्ट्य आहे. या रोगाला जर आपल्याला आळा घालायचा असेल त्याचं व्यवस्थापन करायचं असेल तर बोर्डो मिश्रण म्हणून आहे 1% म्हणजे 1 किलो 100 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची जर आपण फवारणी केली तर त्या रोगाला बऱ्यापैकी आपल्याला आळा झालेला बसून येतो. आता तुम्हाला 2 प्रकारचे रोग सांगितले, जलदमर आणि हळुवारमर रोग. तर हे दोन्ही जमिनीमधून होणारे रोग आहे. तर म्हणून आपल्या भागामध्ये आपली बाग जी आहे प्रादुर्भावित असेल तर त्याला वेळीच आळा घालण्यासाठी म्हणून पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि पावसाच्या मध्ये जर खंड पडत असेल तर अशा वेळेस जैविक एक बुरशीनाशक आहे त्याचं नाव ट्रायकोडर्मा हर्जियाना. ते 5 ग्रॅम प्रति किलो निंबोळी पेंड म्हणजे 1 किलो निंबोळी पेंड असेल त्याच्यामध्ये 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा हर्जियाना आपण टाकला आणि ते बुंध्यामध्ये किंवा त्या वेलाची मुळे ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी जर आपण ते टाकलं तर त्या रोगाला बऱ्यापैकी आळा बसलेला आपल्याला दिसून येतो.
बरोबर. आता आपल्या कोकणातलं दुसरं महत्वाचं पीक म्हणजे जायफळ. तर या पिकाला नुकसान करणाऱ्या किडी आणि रोग कोणते आहेत? जायफळावरती प्रामुख्याने आपल्याला 2 प्रकारच्या किडी दिसून येतात आणि ते जायफळाच्या रोपावस्थेमध्ये येतात. हां. म्हणजे खवले कीड आणि पिठा ढेकूण जेव्हा आपण रोपं निर्मिती करत असतो नर्सरीमध्ये किंवा रोपवाटिकेमध्ये, तर त्यावेळी ह्या 2 किडे आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी दिसून येतात. हं. खोड किंवा फांद्या यांचे जे जोड असते तर त्या जोडांवरती आपल्याला पिठा ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. आणि नवीन येणारे पानं जे आहे तर पानांवरती खवले कीड या किडीचा आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतो. खवले कीड हे चपट्या रंगाची गोलाकार कीड असते हं. आणि मधला भाग जो आहे तो फुगीर असतो. पानाच्या खालच्या बाजून आपण बघितलं तर असंख्य हे खवले किडे त्या पानाच्या खालच्या बाजून आपल्या जवळजवळ प्रमाणामध्ये आढळून येतात. हं. ते पिवळसर हिरव्या रंगाची आपल्याला ती कीड त्या ठिकाणी दिसून येते. ती सुद्धा पाण्याच्या खाली राहून पानातील रस शोषून घेतात आणि त्याच्यामुळे पानाच्या वरच्या बाजूने आपल्याला पांढरे पट्टे झालेले दिसून येतात. हं. दुसरी जी कीड आहे पिठ्या ढेकूण. पिठ्या ढेकूण ही कीड पांढऱ्या रंगाची असते हं. आणि तिला शेपट असतात. 2 पृष्ठभागाला असे 2 शेपूट आपल्याला दिसून येतात हं. आणि तिच्या शरीराच्या वरती कापूस सारखं एक पांढरं आवरण असतं आणि ते मेणाचं आवरण असतं. त्याच्या आतमध्ये ती लपून बसलेली असते. म्हणजे इथे व्यवस्थापन करायचं झालं तर सहजासहजी ते पिठ्या ढेकूण या किडीचं व्यवस्थापन होत नाही. हं. याचं कारण असं की त्या पिठ्या ढेकणाच्या शरीराच्या वरती मेणाचं आवरण असतं. त्याच्यामुळे सहज कुठलंही कीटकनाशक तिच्या शरीरामध्ये जात नाही. म्हणून या पिठ्या ढेकणा किडीचं व्यवस्थापन जर करायचं असेल किंवा खवले किडीचं व्यवस्थापन करायचं असेल तर अगोदर डिटर्जंट पावडर म्हणजे कपडे धुण्याची पावडर कुठलीही ती 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घ्यायचं, त्या पिकांवरती फवारायचं आणि त्यानंतर मग डायमिथोएट 30% प्रवाही हे कीटकनाशक आहे ते 1 ml प्रति लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आणि त्याची जर फवारणी केली तर या दोन्ही किड्यांना बऱ्यापैकी आळा बसलेला आपल्याला दिसून येतो. बरोबर. आता या जायफळावरती येणारे विशेष करून रोग कोणते आहेत आणि त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं? जायफळ या पिकावरती अतिशय नुकसानकारक रोग म्हणजे हा शेंडेमर रोग आहे. दुसरा मर रोग असतो आणि पर्णछिद्री असे 3 प्रकारचे रोग जायफळावरती आपल्याला दिसून येतो. हां. त्यामध्ये शेंडेमर हा सर्वात महत्त्वाचा रोग आहे आणि या रोगाची लागण फांद्याची जी शेंडे असतात हं. त्या भागाकडून लागण होत असते आणि पुढच्या भागांना ते वाढत जाताना दिसतात. कालांतराने त्या फांद्या आपल्या सुकलेल्या दिसतात, वाळलेल्या दिसतात आणि त्याला वेळीच आळा घातला नाही तर ते पूर्ण फांदी जी आहे हे सुकलेले आणि ते तुटून पडत असते. हां. हा एक रोग आहे. आणि दुसरा रोग आहे हा मर रोग. तो जमिनीमधून होत असते. फायटोप्तेरा या बुरशीमुळे होत असतो. म्हणजे खोडाला जर आपण बघितलं तर त्याच्यावरती आपल्या डिंकासारखं काही असं स्त्राव झालेला दिसून येतो हां. आणि या रोगाची लागण झाली तर पूर्ण झाड आपल्याला वरच्या दिशेने खाली सुकत आलेलं दिसतं. वरच्या फांद्या खाली सुकत आलेलं दिसतं आणि जास्तच उपद्रव झाला की हे झाड मरून पडतं किंवा अच्छा. कोलमडून पडत असतं. तिसरा जो रोग आहे हा पर्णछिद्र रोग आहे. म्हणजे पानाला मध्ये हे काळे डाग होतात आणि ते डाग गळून पडतात. मग पानावरती आपल्याला गोलाकाराची छिद्र दिसून येतात. हां. असे 3 प्रकारचे रोग ह्या जायफळ या झाडांना उपद्रव करत असतात किंवा नुकसान करत असतात. बरोबर. आता या सर्व रोगांचं व्यवस्थापन कसं करायचं? आता शेंडेमर हा रोग आपल्या जायफळ या कलमानाला जर लागत असेल तर तो रोग जंतू आहे ते आपल्या बागेमध्येच असणार आहे. तर त्याच्यामुळे रोग असो किंवा नसो पावसाळ्याच्या सुरुवातीला, कारण पावसाळ्याच्या सुरुवातीला काय म्हणतो की पावसाळ्यामध्ये अनुकूल वातावरण तयार होतं. या रोगांच्या वाढीसाठी उष्ण दमट वातावरण त्यांना पोषक आहे आणि ते उष्ण दमट वातावरण आपल्या कोकणामध्ये आहे. तर त्याच्यामुळे हे बुरशी आपल्या बागेमध्ये असतात. तर त्या बागेमध्ये वेळीच तिला आळा घालायचा असेल तर आपल्याला एक बोर्डो मिक्सचर 1% याची फवारणी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. दुसरा जो रोग आहे हा मर रोग जो आहे हा जमिनीमधून होत असते. तर त्याच्यामुळे जमिनीमध्ये आपल्याला म्हणजे मुळा भोवती किंवा बुंद्याशी आपल्याला फोसेटिल AL हे एक बुरशीनाशक आहे. 3 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आणि ते बुंद्यामध्ये टाकलं तर या रोगांना त्या ठिकाणी आळा बसतो. तिसरा जो रोग सांगितला मी पर्णछिद्र रोग जो आहे तर हा बुरशीमुळेच होत असतो पण ते पानावरती होत असतं. मग त्यासाठी आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे. जी फवारणी आपण शेंडेमर रोगासाठी घेणार आहे बोर्डो मिक्सचरची तीच फवारणी या पर्णछिद्र रोगासाठी जर घेतली तर दोन्ही रोगांना आपल्याला त्या ठिकाणी आळा घालतात की दोघांचं व्यवस्थापन झालेलं दिसून येतं. बरोबर. हे झालं आता जायफळाच्या बाबतीत. आता दालचिन पिकाला नुकसान करणाऱ्या किडी कोणत्या आणि त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं? दालचिनी पिकाला प्रामुख्याने 2 प्रकारच्या अळ्या नुकसान करत असतात. एक पाने खाणारी अळी. पाने खाणाऱ्या अळ्या 3 प्रकारच्या आहेत. त्याच्यामध्ये एक फुलपाखरू म्हणून त्याला सिन्नामम बटरफ्लाय म्हणतात आणि 2 अळ्या असतात ते हिरव्या रंगाची एक पिवळ्या रंगाची अशी अळी
आणि एक चौथ्या प्रकारची अळी जी आहे ते पाने पोखरणारी अळी आहे. पाने पोखरणारी अळी जी आहे तर कोवळी जे पाने येतात तर त्या कोवळ्या पानाच्या वरच्या पापुद्र्यामध्ये ती शिरकाव करत असते आणि जो आतला भाग आहे किंवा हरितद्रव्य आहे ते पोखरून खात असते आणि ते नागमोडी रेषेमध्ये खात असतात. पण आपल्याला नागमोडी अशी पांढऱ्या रंगाची वलय झालेली दिसत असते पानावरती, ते समजायचं की ते पाने पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आहे. झालेला आहे. आणि पाने खाणाऱ्या अळ्या ज्या आहेत तर पाने खाणाऱ्या अळ्या कोवळ्या पानांवरती उपद्रव करत असतात, त्याच्याकडे आकर्षित होतात आणि पानांना कडे करून खाणं सुरू करतात. कधी कधी वरचे 3-4 पानं एकाच वेळेस खात असतात आणि पानं मग गळून पडलेले किंवा पाने खाल्लेले कुडतडलेले आपल्या त्या ठिकाणी दिसून येतात. तर हे या किडींचे उपद्रवाचे लक्षणे आपल्या त्या ठिकाणी दिसून येतात. त्यांचं जर व्यवस्थापन करायचं असेल आणि तेही पर्यावरणपूरक पद्धतीने करायचं असेल तर पर्यावरणपूरक पद्धतीने काय म्हणतो मी, कारण हे दालचिनीची पानं जी आहे त्याला तमालपत्र म्हणून वापरलं जातं. त्याच्यामुळे पर्यावरणपूरक पद्धत म्हणजे डेल्टामेथ्रिन हे जे कीटकनाशक आहे तर हे 2.8 ECचं हे कीटकनाशक 1 ml प्रति लिटर पाण्यात घेऊन जर फवारणी केली तर या अळ्यांना चांगल्या प्रकारे बंदोबस्त झालेला की त्याचं व्यवस्थापन झालेलं आपल्याला बघायला मिळते. बरोबर. दालचिनीवरती आणखी कोणत्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो? दालचिनीवर प्रामुख्याने दालचिनी फुलपाखरू म्हणजे सिन्नॅमन बटरफ्लाय या किडींचा मोठ्या प्रमाणामध्ये उपद्रव होत असतो आणि ती पानाच्या पापुद्र्याच्या आतमध्ये लपून बसलेली असते. आणि म्हणून त्या किडीचं व्यवस्थापन आपल्याला करायचं असेल तर इमामेक्टिन बेन्झोएट हे कीटकनाशक आपण 0.25 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये जर घेऊन फवारणी केली तर या किडीला चांगल्या प्रकारे आळा बसला दिसतो. किंवा मग नीम तेल 5 ml प्रति लिटर पाण्यात घेऊन जर फवारणी केली तरी सुद्धा या किडीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी बघास मिळते. बरोबर. आता दालचिनी पिकावरील रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी सांगा. दालचिनी पिकावरील साधारणतः 2 प्रकारचे रोग दिसून येतात. एक तर पानावरील ठिपके आणि चंदेरी करपा. करपा हा पानं करपल्यासारखे दिसून येणार म्हणजे हा करपा, परंतु त्या करपाची ज्या ठिकाणी लागण झालेली आहे तर त्याच्या भोवताल चंदेरी रंगाचं का सिल्वर रंगाचं आपल्याला असं वलय झालेलं दिसतात, म्हणून त्याला ते चंदेरी करपा असं म्हणतात. आणि पानावरील ठिपके जे आहे तर ठिपका हा गोलाकारच पानाच्या मध्ये मध्ये आपल्याला काळ्या रंगाचे ठिपके आणि सभोवताली पिवळ्या रंगाचे वलय झालेले दिसून येतात. हा पाण्यावरील ठिपके. दोघांचंही व्यवस्थापन आपल्याला करायचं असेल तर COC कॉपर ऑक्सीक्लोराइड हे बुरशीनाशक 50 WPचं जर आपण घेतलं आणि 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घेऊन जर फवारणी केली या दोन्ही रोगांना बऱ्यापैकी म्हणजे आळा बसलेला आपल्याला दिसून येतो. बरोबर. आता जसं दालचिनी आहे तसंच आपल्याकडे होणारी वेलची, तर या पिकावरील प्रमुख किडी कोणत्या आहेत, त्याशिवाय रोग कोणते आहेत त्याविषयी जरा सांगा. वेलची या पिकांवरती 2 प्रकारच्या किडी आढळून येतात. एक फुलकीड आणि दुसरं बाण किंवा खोड पोखरणारी अळी. फुलकीड ही जी आहे ह्या फळांकडे आकर्षित होते, म्हणजे फळं बुंद्यालगत लागतात, त्याला दोडे आपण असं म्हणतो किंवा त्याला वेलचीचे फळं आपण असं म्हणू शकतो. तर त्या फळांकडे ते आकर्षित होते आणि त्या फळांना स्क्रॅप करतं किंवा खरवडतं आणि खरवडल्यामुळे त्याच्यामधला जो रस निघतो तर त्याच्यावरती हे फुलकिडे उपजीविका करत असते. फुलकिडा हा मायन्यूट असतो, म्हणजे एकदम 1 mm पेक्षा छोटा असतो. त्याचे पंख पिसारी असतात, उघड्या डोळ्याने सहजासहजी दिसत नाही. त्याला म्हणजे चष्मा लावून बघायचं किंवा लेन्सने आपण त्याला बघू शकतो. असे त्या किडींचं म्हणजे उपद्रवाचे लक्षणे आहेत. दुसरी जी कीड आहे ते बाण किंवा खोड पोखरणारी. हे खोडाकडे आकर्षित होते कीड आणि ते खोडांना ते पोखरतं किंवा त्यांना ते इजा करत असते. त्याच्यामुळे खोडं आपल्याला निस्तेज झालेले दिसतात किंवा कधी कधी मलूल पडलेले दिसून येतात. तर या दोन्ही किडीचं व्यवस्थापन करायचं असेल तर दाणेदार कीटकनाशक ते रिजेंट म्हणून आहे बाजारामध्ये, तर ते बुंद्याशी जर आपण टाकलं तर ते वायुजन्य आहे आणि वायुजन्य असल्यामुळे क्लोरोडस्ट म्हणा किंवा मग रिजेंट कीटकनाशक हे जर बुंद्याशी आपण टाकलं तर त्याच्या वायूने वरती असणाऱ्या किडी आहे म्हणजे बाण किंवा खोड पोखरणारी अळी किंवा फुलकीड, तर यांचं व्यवस्थापन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे झालेलं आपल्याला बघायला मिळते. बरोबर. आता लवंग पिकाला नुकसान करणारी कीड कोणती आणि तिचं व्यवस्थापन कसं करायला हवं? लवंग पिकाला नुकसान करणारी कीड म्हणजे पाने खाणारी अळी आहे. हे एकच कीड आपल्याला प्रामुख्याने लवंग पिकावरती दिसून येते आणि ही कीड नवीन कोवळे पाने किंवा फुलोरा अवस्थेमध्ये या किडीचा प्रादुर्भाव आपल्या ठिकाणी बघायला मिळते. ही हिरवट पिवळ्या रंगाची कीड त्या ठिकाणी आढळून येते. तर या किडीचं आपल्याला व्यवस्थापन करायचं असेल तर डेल्टामेथ्रिन 2.8 EC हे 1 ml प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जर आपण फवारणी केली तर या किडीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन झालेलं आपल्याला बघायला मिळते. किंवा आपल्याला
जैविक पद्धतीने जर कीटकनाशक त्या ठिकाणी वापरायचं असेल तर इमामेक्टिन बेन्झोएट ही सुद्धा कीटकनाशक चांगल्या प्रकारे पर्यावरणपूरक कीटकनाशक आहे. या कीटकनाशकाने सुद्धा या किडीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन झाल्याचं आपल्याला बघास मिळेल. हे झालं किडींच्या बाबतीत लवंगेवरील. आता लवंग पिकावर येणारे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी काय सांगाल? लवंग पिकावरती प्रामुख्याने पर्णकुज रोग, नंतर पानगळ किंवा फुलगळ आणि रोपावस्थेतील मर असे 3 प्रकारचे रोग आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. पर्णकुज रोग जो आहे हा पानं कडेने कुजत झालेले दिसतात आणि पूर्ण पान हे सुकलेलं किंवा कुजलेलं आपल्याला दिसून येतं. तर हे झाडांवरतीच आपल्याला तशी पानं सुकलेली किंवा कुजलेले दिसून येतात आणि त्याचा जास्त प्रादुर्भाव झाला की ते गळून पडतात. दुसरे जे आहे ते पानगळ किंवा फुलगळ, अकालीच पाने त्या झाडांवरून गळून पडणे किंवा फुले येत असेल त्या अवस्थेत फुलं ड्रॉप होणे का गळून पडणे असे लक्षणे दिसत असेल तर पानगळ किंवा फुलगळांचे. आणि रोपवाटिकेतील मर हा महत्वाचा रोग आहे. रोप ज्या ठिकाणी करण्यात येतात तर त्या ठिकाणी त्या माध्यमामध्ये म्हणजे मातीमध्ये किंवा शेणखत जे वापरलं जातं किंवा गांडूळ खत, तर ते समजा निरोगी नसेल, त्याच्यामध्ये नुकसानकारक बुरशी असेल तर रोपवाटिकेमध्ये ह्या रोपांची मर झालेली आपल्याला जास्त बघायला मिळते. मग अशा वेळेस रोपवाटिकेमध्ये रोपं तयार करणाऱ्यांना त्या पिशवीमध्ये ट्रायकोडर्मा हर्जियानम हे 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जर त्याच्यामध्ये आळवणी केली तर रोपवाटिकेमध्येच या रोगांना आपल्याला आळा घालता येते, त्याचे व्यवस्थापन करता येते. बागेमध्ये किंवा क्षेत्रामध्ये पर्णकुज रोग किंवा पानगळ किंवा फुलगळ हा जर रोग दिसून आला तर त्या ठिकाणी आपण बोर्डो मिक्सचर 1% त्याची आपण फवारणी केली तर त्या रोगाला बऱ्यापैकी आळा बसतो आपल्याला. किंवा मग नवीन असणारं कीटकनाशक ॲझोक्झिस्ट्रोबिन म्हणून आहे, ते 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये त्याची फवारणी केली तर ह्या दोन्ही रोगांना पर्णकुज रोग किंवा पानगळ किंवा फुलगळ तर या रोगांचे व्यवस्थापन झालेले आपल्याला त्या ठिकाणी बघावयास मिळते. दुसरं महत्त्वाचं मसाला पीक आपल्या कोकणात होणारं ते म्हणजे कोकम. तर या पिकावरील कीड आणि रोग कोणते आहेत आणि त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं? आपल्या कोकणामध्ये कोकम या पिकाची फार मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे. कोकम या पिकावरती जास्त किडींची नोंद झाली नसली तरी प्रामुख्याने 2 प्रकारचे किडी दिसून येतात. एक खोड पोखरणारी अळी त्या ठिकाणी दिसून येते आणि दुसरी फळमाशी म्हणून आहे. तर खोड पोखरणारी अळी खोडांवरती उपद्रव करत असते. म्हणजे खोड पोखरणाऱ्या अळीची मादी जी आहे खोडाकडे आकर्षित होते आणि तिथे सालेमध्ये असणारे फट किंवा छिद्र तर त्याच्यावरती आपली अंडी देते आणि अंड्यातून निघालेली बारीक अळी खोडाच्या आतमध्ये शिरकाव करत असते आणि खोडाला आतल्या भागाने ते पोखरत असते. तर या किडीचं आपल्याला व्यवस्थापन करायचं असेल तर ज्या ठिकाणी अळीने शिरकाव केलेला आहे किंवा तिथे आपल्याला प्रादुर्भाव दिसून येत असेल तर त्या ठिकाणी क्लोरोपायरिफॉस हे 20% प्रवाही कीटकनाशक घ्यायचं. ते 2 ml प्रति लिटर पाण्यामध्ये त्याला मिक्स करायचं आणि त्या प्रादुर्भावित भागेमध्ये इंजेक्शन किंवा सिरिंजनं आतमध्ये सोडलं तर त्या अळीचं आतल्या आतच आपल्याला व्यवस्थापन करता येतं. दुसरी जी कीड आहे ती म्हणजे फळमाशी. फळमाशी हे फळं काढण्याच्या अवस्थेमध्ये परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये त्या फळांकडे ते आकर्षित होत असते. ती फळमाशी भागाला तिच्या टोकदार आवरण असते, त्याला पंक्चर करते, छिद्र पाडते आणि छिद्रातून आतमध्ये आपली अंडी सोडत असते. अंड्यातून निघालेल्या बारीक बारीक अपादाळे, त्यांना पाय नसतात, ते आतला गाभा खात असतात आणि मग ते फळ असे मलूल होऊन मग खाली गळून पडत असते. मग आता अळ्या आहेत फळांच्या आतमध्ये, त्याच्यामुळे त्या फळांवरती आपल्याला कुठलीही फवारणी करणं शक्य होत नाही. कारण ते आपल्या वापरासाठी किंवा आपण खाण्यासाठी वापरणार आहोत. तर म्हणून त्या फळमाशीला पकडण्यासाठी विद्यापीठाने कामगंध सापळे तयार केलेले आहे, रक्षक सापळे म्हणून आहे. तर ते आपल्या बागेमध्ये जर आपण लावले तर त्याकडे हे माश्या जे आहेत आकर्षित होतात आणि ते सापळ्यामध्ये अडकून पडतात. म्हणजे माश्या मरण पावल्या ते पुढे त्यांची पैदास होणार नाही. अशा पद्धतीने आपण या किडींचं व्यवस्थापन करू शकतो. बरोबर. आणखी आपल्या कोकणातलं महत्त्वाचं मसाला पीक ते म्हणजे हळद आणि त्याचबरोबर आले. या पिकांना नुकसान करणाऱ्या किडींची ओळख कशी आपल्याला करून घेता येईल आणि त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं? आले आणि हळद हे दोन्ही कंदवर्गीय पिकं आहेत आणि ह्या दोन्ही पिकांवरती किडी आणि रोग सारखेच आक्रमण करताना आपल्याला दिसून येतात. तर त्यामध्ये हळद आणि आले पिकांवरती सर्वात उपद्रव जी कीड आहे ती कंदमाशी म्हणून आहे. कंदमाशी डासासारखी आपल्याला दिसून येते. म्हणजे डास ज्या आकाराचा आणि ज्या रचनेचा असतो त्याच प्रकारची कंदमाशी असते. फक्त ज्या पोटाच्या खालचा भाग हा पांढरा आणि काळ्या रंगाचा आपल्याला दिसून येतो, वलय असतात आणि वरचा हा लालसर रंगाचा आपण भाग आपल्याला कंदमाशीचा दिसून येतो. कंदमाशीची मादी जी आहे तर हे त्या कंदांकडे आकर्षित होते. म्हणजे कंद बागेमध्ये उघडे असणार, म्हणजे त्यांना मातीने झाकलेलं नसेल तर अशाच कंदाकडे ते
आकर्षित होते होतात. आणि त्याच्यामध्ये आपली अंडी आतमध्ये घालते. अंड्यातून निघालेल्या बारीक अळ्या हं. कंदाचा आतला भाग किंवा गड्डा जो आहे तो आतला भाग खातात किंवा त्याला पोखरतात आणि त्या पोखरलेल्या मुळे त्या रोपांची सुद्धा वाढ होत नाही आणि कंद सुद्धा निस्तेज होतात आणि मलूल झालेले दिसतात. नंतर त्याला बाजारामध्ये किंमत राहत नाही. हं. कंदमाशींनी केलेल्या त्या जखमेकडे त्या क्षेत्रामध्ये किंवा मातीमध्ये असणारे रोगजंतू ते आकर्षित होतात आणि त्या ठिकाणी मग कंदकुज या रोगाची सुद्धा लागण होते. म्हणजे बरोबर. कंदकुज रोगाला कारणीभूत असणारी ही कंदमाशी आहे. हां. किंवा मग आंतरमशागतीची कामं करताना त्या कंदाला काही इजा झालेली असेल, काही खुरपं वगैरे काही लागलं असेल तर त्यासोडून सुद्धा हे कुज रोगाचे जंतू आतमध्ये जात असतात हं. आणि ते मग कुजण्याचं काम करतात. तर आपण बाहेर काढलं त्याचा घाणेरडा वास सुद्धा त्या ठिकाणी येतो. मग या कुज या रोगाचे जर व्यवस्थापन करायचे असेल किंवा कंदमाशीचे सुप्तावस्थेतील अवस्था त्या कंदामध्ये राहते त्याचं समजा व्यवस्थापन प्रतिबंधात्मक आपल्याला करायचं असेल तर बरोबर. बियाणे लागवड करण्याच्या अगोदर आपल्याला सीड ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी हे क्विनोल्फॉस नावाचं कीटकनाशक 25% प्रवाहीचं हं. ते 2 ml घ्यायचं. कॉपर ऑक्सीक्लोराईड 50 WP प्रवाही हे साधारणतः 2.5 ग्रॅम घ्यायचं. प्रति लिटर पाण्यामध्ये दोन्ही बुरशीनाशक कीटकनाशक एकत्र करायचे आणि त्यामध्ये हे जे लागवडीसाठी आपण वापरणारे गड्डे आहेत हां. किंवा कंद आहेत तर ते त्याला लिप करायचे. साधारणतः 20 मिनिटपर्यंत आतमध्ये ठेवायचे हां. आणि नंतर मग त्याची लागवड केली तर ह्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापन पद्धतीमध्ये ह्या दोघांचंही म्हणजे कंदकुज आणि कंदमाशीचं व्यवस्थापन आपल्याला दिसून येते. शेतामध्ये किंवा बागेमध्ये समजा या किडींचा उपद्रव दिसून येत असेल, प्रादुर्भाव दिसत असेल तर त्यासाठी दाणेदार रिजंट नावाची पावडर आहे. हां. तर ते जर आपण बागेमध्ये जर टाकले किंवा त्या क्षेत्रामध्ये जर टाकले तर कंदमाशीला चांगल्या प्रकारे आळा बसतो. त्याचा उपद्रव त्या ठिकाणी दिसून येत नाही आणि त्यासोबतच कंदकुज या रोगाचं व्यवस्थापन करायचं असेल तर पर्यावरणपूरक पद्धत म्हणजे ट्रायकोडर्मा हर्जियाना हे नीम पेंडमध्ये मिक्स करायचं. म्हणजे 5 ग्रॅम प्रति किलो नीम केक किंवा नीम पेंडमध्ये मिक्स केलं आणि ते त्या बुंद्याशी टाकलं किंवा त्या जिथे लागवड केलेली आहे त्याच्या भोवताली जर आपण टाकलं म्हणजे खत म्हणून तर खत म्हणून पण त्याला काम होतं आणि कंदकुज या रोगाला सुद्धा आळा बसतो. अशा पद्धतीने ह्या दोन्ही कीड आणि रोगांचं आपल्याला आले आणि हळद पिकांवरती व्यवस्थापन करता येतं. बरोबर. सर, आज आपण इथे आलात आणि मसाला पिकांवरील किडींचं आणि रोगांचं एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन कसं करायचं याविषयीची सविस्तर माहिती आपल्या शेतकरी बंधूंना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बंधूंतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. मसाला पिकांमधील किडी आणि रोगांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संतोष वानखेडे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. मंडळी, आता कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ झाली, तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गत्रे आपला निरोप घेते. नमस्कार.